जळगावच्या जामनेर तालुक्यातील भाजपचे प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबईच्या साकेनाका तसेच अंधेरी MIDC या ठिकाणी पोस्को अंतर्गत वेगवेगळे 2 गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत आणि या प्रकरणानंतर मुंबईच्या पोलिसांनी त्यांच्या पौर असेल किंवा जामनेर असेल त्यांच्या ज्या मालमत्ता आहे यांच्या ठिकाणी चौकशी करून झाडावरती टाकली होती। आपण आता पौरच्या प्रफुल्ल लोढा यांच्या मालकीचं व्यापारी संकुल आहे। पौरच्या जळगाव रस्त्यावर हे व्यापारी संकुल आहे आणि हे व्यापारी संकुल प्रफुल्ल लोढा यांच्या मालकीचं असल्यानंतर साकेनाका पोलीस ठाण्यामध्ये 3 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने मुंबईचं पथक या ठिकाणी या जामनेर तालुक्यामध्ये आलं होतं आणि सुरुवातीला त्यांनी या ठिकाणी जे प्रफुल्ल लोढा यांच्या मालकीचं जे अपार्टमेंट आहे हे व्यापारी संकुल आहे या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी झाडाझडती केली होती आणि तब्बल 1 ते 2 तास या ठिकाणी जळगाव पोलिसांच्या मदतीने मुंबईच्या पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी झाडाझडती केली होती। हे व्यापारी संकुल आहे प्रफुल्ल लोढा यांच्या मालकीचं। या ठिकाणी काही दुकानंसुद्धा आहेत तर वरच्या मजल्यावर काही फ्लॅटसुद्धा आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मुंबईच्या पोलिसांचं पथक आलं होतं। जळगावच्या पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी त्यांनी जवळपास 2 ते 2.5 तास चौकशी केली होती। नेमकी काय चौकशी केली होती, नेमकं या ठिकाणी मुंबईचे पोलीस किती पोलीस आले होते, कशा पद्धतीने चौकशी झाली या संदर्भात आपण काही या ठिकाणचे दुकानदार आहोत आणि त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार दादा, नेमकं हे कोणाच्या मालकीचं या ठिकाणी हे व्यापारी संकुल आहे आणि काही दिवसांपूर्वी पोलिसांनी चौकशी केली होती, नेमकी काय चौकशी केली होती? ही बिल्डिंग हे पूर्ण हे प्रफुल्ल रायचंद लोढाची आहे। इथं 6 तारखेला पोलीस येऊन पूर्ण चौकशी केली। पूर्ण बिल्डिंगचं म्हणजे चौकशी करून आम्हाला पण चौकशी केली की बा तुम्ही भाडेकरी आहे किंवा स्वतः मालकीचे हे इथपर्यंत आम्हाला चौकशी केली। किती पोलीस होते? पोलीस तरी 25-30 पोलीस होते। गाड्या किती होत्या? 4 गाड्या होत्या, बोलेरो गाड्या होत्या। किती वेळ होते? इथं 2 घंटे पोलीस होते। कुठले होते पोलीस नेमके मुंबईचे? पोलीस ते नाही सांगता येणार। अच्छा, पण 2 घंटे पोलीस इथं चौकशी पूर्ण बिल्डिंगची चौकशी केली। अच्छा, तुमचे कागदपत्र पण तपासले? आमचे मी सांगलं बा तुम्हाला आमचं विकत घेतलं आहे तर आमचा उतारा पण पाहिला, खरेदी खत पाहिलं। अच्छा, असंच प्रत्येक दुकानदाराला विचारपूस त्यांना केली। तर या ठिकाणी जवळपास मुंबईचं पोलीस जळगाव पोलिसांच्या मदतीने दाखल झालं। जवळपास 2 ते 2.5 तासापर्यंत या ठिकाणी 25 ते 30 पोलिसांच्या पथकाने चौकशी केल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे। प्रत्येक दुकानदारांकडून दुकानाची खरेदी केली, त्या खरेदीची कागदपत्र त्यांनी तपासली। दुकान मालकीचं आहे की भाड्याने घेतलेलं आहे, अशा वेगवेगळ्या प्रश्न या ठिकाणी दुकानदारांना विचारण्यात आले। त्यानंतर पथकाने ही संपूर्ण चौकशी झाल्यानंतर त्यांच्या जामनेरच्या घराकडे मोर्चा वळला होता। जामनेर ठिकाणचं त्यांचं बंगला असेल, घर असेल, त्यानंतर इतरही ज्या मालमत्ता आहेत त्यांची पोलिसांनी चौकशी केली आणि या चौकशीमध्ये प्रफुल्ल लोढा यांचा लॅपटॉप असेल, काही पेनड्राईव्ह असतील, असे काही ज्या वस्तू आहेत या देखील मुंबई पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबईत जे 2 गंभीर गुन्हे दाखल झाले त्याचा राज्यात गाजणारा हनी ट्रॅपशी काही संबंध आहे का, या दृष्टीने सुद्धा पोलीस तपास करत असल्यामुळेच आता लोढा यांच्या नावाची संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे। कॅमेरा पर्सन चेतन वाणीसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।